चाल ग हॅलो 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 दोन्ही इशाराचे प्रारंभिक गीत आटपलेले आहेत आणि आता खऱ्या नियमीच्या कार्यक्रमाला सुरुवात. सन्माननीय आदरणीय शाहीर पुरुषोत्तमजी खांडेकर साहेब, नियमीच्या रीतिरिवाजाप्रमाणे सन्माननीय शायराला मी प्रश्न विचारला. नाही बाप हो, आशा होती, इच्छा होती की माझं समाधान आता शाहीर साहेब करते. प्रश्न जेवढा सुंदर होता आणि ज्यावेळेस त्यांनी उत्तर देण्याची सुरुवात केली तर आता मला वाटलं खांडेकर साहेब बरोबर उत्तर देईल, बिलकुल बरोबर देईल. पण कदाचित मला वाटते तुमचा दोष नाही, तुमचा ऐकण्याचा दोष असेल. शाहीर साहेब, माझा प्रश्न कसा होता की पार्वतीच्या मुलानं तपश्चर्या केली, त्या तपश्चर्या कोणती, कोणतं प्राण आपल्याला मूर्ती बसावं लागते, त्यासाठी प्राण प्रतिष्ठा हे एक पूजन आहे नाही का. त्या तपश्चर्याच्या नावात त्याच्या प्रकारे तर तपश्चर्या होती आणि तपश्चर्या केली. त्या तपश्चर्याची तपश्चर्या पूर्ण झाली आणि त्या तपश्चर्याला पाहून ब्रह्मदेव आले. म्हटले मी कोण? ब्रह्मदेव. आणि तो तपश्चर्यात पास झाला. ब्रह्मदेवाने सांगितलं काय पाहिजे तुला सांग. त्याने म्हटलं मला विश्वातली सुंदर कन्या पाहिजे, सुंदर बाई पाहिजे. ब्रह्मदेवाने म्हटलं तथास्तु. तर पुन्हा तो तपावर बसला. तपात तुला हा तप करावा लागल आणि जे काही विश्वातली सुंदर मुलगी आहे किंवा सुंदर स्त्री आहे ते तुझ्या जवळ येईल. पुन्हा त्याने तपश्चर्या केली. तर त्या तपश्चर्या केली कोणती, त्या तपश्चर्याचे नाव काय आणि त्याची मनात इच्छा होती कोणती. बायको करायची नव्हती शाहीर साहेब, लक्षात ठेवा. बायको करायची कदापि इच्छा नव्हती. पण तुम्ही जो नाव सांगितला पुराचा तो 100% बरोबर आहे.
पण माझा प्रश्न तुम्हाला समजला ना तर उत्तर करून द्या. कोणती तपश्चर्या केली आणि त्याचं स्वप्न कोणतं होतं आणि शेवट काय झालं, त्याचा वध झाला हे मान्य आहे आपल्याला, हे मान्य आहे. शंकरानेच त्याचा वध केला, पण मधातलं कुठं आहे? मी म्हणतो काय ना तुम्ही सांगता काय? नाही शाहीर साहेब, कमजोर समजत नाही. पुन्हा व्यवस्थित पहा, तुम्हाला उत्तर मिळेल, उत्तर मिळेल. काय हरकत नाही, ऐका काय म्हणायचे आहे. शाहीर साहब, अरे हर किस्म का, हर किस्म का, हर किस्म का रंग होता है, उसे पानी में खोलना भी कुछ याद कर. अरे कम रंग ज्यादा पानी न हो, उसे तोलना भी याद कर. झरना बहता है पानी का, झरना बहता है पानी का, उसे संवरना भी याद कर. अरे खून पसीना है मेहनत का, इसे ये करना भी याद कर. हर प्रकारच्या रंगात हर प्रश्न असतात. कदाचित तुम्हाला तेवढं समजलं तर तेवढं का नाही समजणार, समजू शकते. नाही तर मग एक तर तुमचं बरोबर असेल ना माझं खोटं असेल. तुम्हालाच ठरवायचं आहे, तुम्हालाच ठरवायचं आहे. शाहीर साहेब आणि एवढे मोठे तडफदार शाहीर, कमीत कमी माझं समाधान केलं असतं, ते तपश्चर्याचं नाव सांगितलं असतं, त्याच्या मनाची इच्छा सांगितली, त्याने इच्छा सांगितली होती, या इच्छेसाठी मला ते कन्या पाहिजे, ते इच्छा सांगितली त्यानं. तथाच तो म्हटलं त्याची इच्छा सांगा. आणि कोणती तपश्चर्या, आता मुलगा कोणता, मुलाचं नाव सांगितलं बरोबर. मी असं जे खोटं आहे ते खरं आहे असं म्हणणार नाही. खरं ते खरं, खोटं ते खोटं. कारण म्हणायचं आहे, कोणालाच कमजोर समजू नका, बरोबरीची जोड आहे. कोणालाच कमजोर समजू नका, बरोबरीची जोड आहे. आणि दोन्ही शाही या ठिकाणी दादा तोडीला तोड आहे. आज या ठिकाणी ज्ञाना गुणाची होड आहे. आज या ठिकाणी ज्ञाना गुणाची होड आहे. आणि तुम्हालाही भरपूर मजा येईल, पण फक्त थोडा वेळ आहे. आता शाहीर साहेब बोलता बोलता मी म्हटलं माझे विरोधी शाहीर. आता शाहीर साहेबाचं म्हणणं पडलं विरोधी शाहीर होत नाही. आता एखाद्याला अरेस्ट करायचं असलं तर त्याला अधिकार असतो का नसतो माय बापू? अरेस्ट करायचं आहे त्याला, आपल्याला कैचीत पकडायचं, त्याला गुन्ह्यात पकडायचं आहे, त्याला अधिकार असते पकडण्याचा. कोणाला काही समाजकार्य करणाऱ्याला, पोलिसाला, समाजसेवकाला कोणा अधिकार आला. तसाच हे शाहीर साहेब म्हणतात तू विरोधी नाही. मग आता तुमचं मी पाहिजे, मी शेवटपर्यंत मी बोललेल्या प्रत्येक शब्दात तुम्हाला विरोध करायचा नाही. मग मी काही म्हणो तुम्हाला खरंच आहे म्हणायचं. मग अरे विरोधी म्हणजे माझ्या वाईट शब्दावर किंवा चूक झालेल्या शब्दावर विरोध करणे हा विरोधी शाहीर. समजलं का? दुश्मन म्हणलं का? विरोधी शाहीर म्हणजे माझ्या अशब्दाला, चुकीच्या प्रश्नाला, चुकीच्या विचाराला विरोध करणारा शाहीर हा विरोधी शाहीर नाही. विरोध करणं माझ्या चुकीच्या शब्दाचा. जर विरोध करत असाल तर तुम्ही विरोधी कशाचे? तुम्हाला कोणी अधिकार दिला? कोणा अधिकार दिला हे विचार येईल. कारण शाहीर साहेब असं नाही, एवढे मोठे शाहीर आणि तुमच्या जर मुखातून असे शब्द निघत असेल तर मला वाटत नाही दिवस कसा होईल. शाहीर साहेब म्हणून म्हणायचे आहे, असं नाही म्हणत मी लहानपणी मोठा घास घेणार नाही. कारण मी
काही खूप मोठा शाहीर नाही. शाहीर साहेब, मी तुमच्याची एका धुळच्या तुमची जे धूळ जरी उडत असेल त्या धुळीच्या प्रमाणात नाही. मनाचे झाल्यास का गंगोतीला का राजावर अशी परिस्थिती आहे, अशी परिस्थिती आहे का जी एका चुटकीचा खेळ आहे तुमचा, एका चुटकीचा ज्ञानेश्वरले लंबा करासाठी. म्हणून म्हणायचे आहे की मी काही खूप मोठा शाहीर नाही, की मी काही खूप मोठा शाहीर नाही, पण तुम्हाला काही सांगायचं आहे. मी काही खूप मोठा शाहीर नाही, तुम्हाला काही सांगायचे आहे. तुम्ही पण शांत चित्तेने ऐका, एवढं दान तुम्हा मागायचं आहे. खरं खोट तुम्हाला कळते माय बाप हो, खरं खोट तुम्हाला कळते, तुम्हालाही ज्ञान आहे. शायरी हे वाईट नाही दादा, म्हणतात कलेची खाण आहे. या कलेतून काय कोणाकोणाला मान भेटला सगळ्याच कळते. कारण याच कलेतून निघाले अनमोल रत्न आहे, याच खाण्यातून निघाले रत्न आहे. ते रत्न मी तुम्हाला देऊ शकत नाही. याच खाण्यातून रत्न निघाले, ते रत्न तुम्हाला मी देऊ शकत नाही. रत्न हे अनमोल आहे, त्याची किंमत कोणी लावू शकत नाही. अरे माणूस किती शहाणा असला, माणूस अरे किती शहाणा असला, त्याला सर्वच काही कळत नाही. माणूस किती शहाणा असला, त्याला सर्वच काही कळत नाही. अरे ज्ञान हे अमृत आहे, ते प्रयत्नाशिवाय मिळत नाही, ते प्रयत्नाशिवाय मिळत नाही. शाहीर साहेब, पण आज विरोधी नाही प्रतिस्पर्धी. प्रतिस्पर्धी म्हणजे काय होते? स्पर्धा नाही आपली, स्पर्धा आहे का? नाही. प्रतिस्पर्धी कोणा ठिकाणी म्हटलं तुम्हाला चांगली जाण आहे साहेब, चांगली जाण आहे, आणि कदाचित तुम्ही जर माझा विरोध केला तर मी तिथं तुम्हाला सस्पेंड करेन. बिलकुल. कारण आता मी ओळखलं. कारण काय ओळखलं मी? तुम्ही शाहीर कसे आहात आणि तुम्ही होते कशा ना आता झाले कसे. एखादा भात जरी शिजायचा असला, शिजला करून पाहिजे एक शीत पाहते माणूस. म्हणून मला म्हणायचं काय, माझ्या शायरी गीतातून ऐका. बेवफा तेरा यूं मुस्कुराना, जैसे कुछ भी हुआ ही नहीं है. बेवफा तेरा यूं मुस्कुराना, जैसे कुछ भी हुआ ही नहीं है. बेवफा तेरा यूं मुस्कुराना, जैसे कुछ भी हुआ ही नहीं है. बेवफा तेरा यूं मुस्कुराना, शाहिर बना है नाम का. लोगों को मजा नहीं मिली, मतलब क्या प्रोग्राम का. लोगों को मजा नहीं मिली, अरे मतलब क्या प्रोग्राम का. अरे कौन से नामों से शायर बने हो, तुम पैसा लेते हो हराम का. तुम्हालाही म्हणतील मलाही म्हणतील नाही का, तुम्हालाही म्हणतील मलाही म्हणतील. म्हणून तुम्ही होते कशी ना आता झाले कसे, कसे झाले, कसे झाले का असं म्हणतो मी. ऐका काय म्हणायचं आहे.
याद कर लिया वो दिन छिनातान के, याद कर लिया वो दिन छिनातान के, सुरवीरों के जैसा तू लड़ता गया, शायरीच्या क्षेत्रात सुरवीर आहे पुरुषोत्तम खांडेकर. चांगल्या चांगल्या खांब फुटत होता. पण आता परिस्थिती वेगळी दिसून आली शाहीर साहेब. याद कर लिया वो दिन छिनातान के, हीरो के जैसा तू लड़ता गया, ना घबराया तू मुझसे टकराया तू, हर दिन हर वक्त आगे बढ़ता गया, हर दिन हर वक्त आगे बढ़ता गया, देखा तुझे अब लगता मुझे गिरेगा नीचे ना संभल पाएगा. शाहीर साहेब काय वाटून राहिले मला, काय वाटत आहे. अब देखा तुझे अब लगता मुझे, अरे गिरेगा नीचे ना संभल पाएगा. कारण तेरी ताकत को, अरे शाहीर साहब जी, तेरी ताकत को, ताकद म्हणजे कोणती, अंगातली बी नाही तर म्हणा, तेरी ताकत को अजमा गए है. अजमा लो मी, एक शीतच पाहिला फक्त. तेरी ताकत को, तेरी ताकत को अजमा गए है. पहले जैसा तो कातिल नहीं है, तेरी ताकत को अजमा गए है. पहले जैसा तो कातिल नहीं है, मैंने देखा तुझे लगता मुझे, देखा तुझे अब लगता मुझे, गिरेगा नीचे ना संभल पाएगा. ओ शाहीर साहब जी, तेरे ताकत को अजमा गए हैं. पहले जैसा तू कातिल नहीं है, तेरे ताकत को अजमा गए हैं. पहले जैसा तू कातिल नहीं है, काय वाटते शाहीर साहेब जी, काय वाटते. बंद कर तेरा गाना बजाना, बंद कर तेरा गाना बजाना, बंद कर तेरा गाना बजाना. तू तो लड़ने के काबिल नहीं है, तेरे ताकत को अजमा गए हैं. पहले जैसा तू काबिल नहीं है, कर तेरा गाना बजाना, तू तो लड़ने के काबिल नहीं है. तेरे ताकत को अजमा गए हैं, तेरे ताकत को अजमा गए हैं. पहले जैसा तू काबिल नहीं है, तेरे ताकत को अजमा गए हैं. पहले जैसा तू कातिल नहीं है. आता सांगते सिद्ध करून दाखव जा. शाहीर साहेब वस्ताद माणसाने, अरे कोणी तर कोणाचं खरं देत नाही,
पण मांडलेला प्रश्न जर तुम्ही नीट ऐकून घेणार नाही, त्याचं विघटन तुम्ही जर व्यवस्थित करणार नाही, तर आज आपल्याला हे डफरं बंद करावं लागेल, डफरं बंद करावं लागेल. तुम्ही म्हणल्यानं लानवणार नाही, कारण चौबाजूने तुमचं नाव आहे, चौबाजून नाव आहे. म्हणून शाहीर साहेब म्हणायचे झाल्यास काय, ये कहावत नहीं ये हकीकत है. शाहीर साहब आदरणीय खांडेकर साहब, ये कहावत नहीं ये हकीकत है, ये कहावत नहीं ये हकीकत है. ये लोगों ने तुझे मान दिया, ये मान नहीं दौलत है. आहे का नाही दौलत? दौलत आहे, समजलं का? म्हणून ये कहावत नहीं ये हकीकत है, ये लोगों ने तुझे मान दिया, अरे मान नहीं दौलत है, इसलिए दौलत को संभाल के रखना, नहीं तो बंद करा लगेगा. ये दौलत को संभाल के रखना, और ये दौलत तेरे बहुत काम आएगी, और यही दौलत के वजह से तुम्हारी जिंदगी सवर जाएगी. आता म्हणल्यास ना, गणामध्ये पाहिलं ना, म्हणल्या का नाही म्हणल्या, हे कोणती पूजा, हे काय पोट्ट बापाले ओळखत नाही. होऊ शकते आपल्या दिवस पलटल काही वेळ लागा, म्हणून हे दौलत सांभाळून ठेवा, दौलत सांभाळून ठेवा. हे दौलत तुमच्या कामात येणार आहे. समजलं का? 5-7 हजार रुपये आता पेन्शन भेटूनच राहील, भेटून राहिली आणि भेटणार आहे. नाही तर मग का ते हरामाच्या घेण्यात काही अर्थ होणार नाही. म्हणून ऐकाय माहिती काय म्हणायचं समोर. सामना केला, पण आज माझा प्रश्न त्यांना ऐकायला आला नाही, आणि त्यांना ऐकलं तर नाही, पण त्याच्या साथीदारानं सुद्धा ऐकलं नाही. म्हणून हे तुमची कमीपणा आहे, आणि कमीपणा अशी निर्माण झाली म्हणून हे शब्द तुमच्या कल्पनावर आहे. समजलं का? कारण म्हणायचं काय आहे, कोई ज्ञानी से झुकता नहीं है. अरे परवर जिगर शायर साहब जी, धूप और सूरज कितनी भी गर्म हो, ये समंदर कभी सूखता नहीं है. आदमी कितना भी बूढ़ा हो जाए तो वो ज्ञानी से झुकता नहीं है. नहीं, आपल्या वयाला पाहून ज्ञानी नाही म्हणत. समजलं का? म्हणून म्हणायचे आहे, सूरज कितनी गर्म हो, समंदर सूखता नहीं है. आदमी कितना भी बूढ़ा हो जाए कोई ज्ञानी से झुकता नहीं है. ऐसा
रत हिम्मत जो होगा देखा जाएगा, रत हिम्मत जो होगा देखा जाएगा, तेरी ताकत को, शाहिर साहब, तेरी ताकत को अजमा गए हैं. खांडेकर साहेब पडंत निर्वा स्टेजच्या खाली अशी हालत होऊन गेली. तेरी ताकत को अजमा गए हैं. म्हणजे लढण्याचे म्हणजे आमच्या सारख्याची नाही बाबा. आता तुम्ही वस्ताद आहात, तुम्हाला त्याच बरोबरचे पाहिजे. आता आपल्या उरावर घ्या, तू माझ्यापेक्षा शायना झालास का, मग मी तू असा का, तू केव्हाचा झालास रे, अशी परिस्थिती यायला नाही पाहिजे, नाही का. तेरी ताकत को अजमा गए हैं, पहले जैसा तू कातिल नहीं है, बंद कर तेरा गाना बजाना, तू तो लड़ने के काबिल नहीं है. तेरी ताकत को अजमा गए हैं, पहले जैसा तू कातिल नहीं है, बंद कर तेरा गाना बजाना, तू तो लड़ने के काबिल नहीं है. मैंने देखा तुझे अब लगता मुझे, संभल पाएगा. अरे तेरी ताकत को अजमा गए हैं, पहले जैसा तू कातिल नहीं है, बंद कर तेरा गाना बजाना, तू तो लड़ने के काबिल नहीं है. तेरी ताकत को अजमा गए हैं, पहले जैसा तू कातिल नहीं है, बंद कर तेरा गाना बजाना, जर चुकी झाली नसती ना शाहीर साहेब, मला एवढं काही बोलायचं नव्हतं. पण तुमच्यासारख्याच्या हातून चूक म्हणजे महामानवाच्या हातून चूक होते. शाहीर साहेब, तुमच्या हातून चूक म्हणजे महामानवाच्या हातून चूक, लक्षात ठेवा. हो, बोलता बोलता तुम्ही शंकराकडे गेले, म्हणून मी ब्रह्मदेव सांगितला होता, नाही का. तुम्ही शंकराकडे गेले, नाही का. मी तुम्हाला काय विचारलं होतं, तुम्ही काय सांगितलं. चला, याचं खंडन तुम्हाला करायचं आहे, कोण्या पद्धतीने करायचं तर करा, खंडन करा, तर मानेन तुम्हाला बी. कारण म्हणायचं आहे, तमाशा नहीं तमाशे का नाम विशाल है, तमाशा नहीं तमाशे का नाम विशाल है, और ये कोई नंगा नाच नहीं, कहते जनजागृति की मशाल है. आज मैं विज्ञान का काटा गड़ाने आया हूँ. शाहिर साहब जी, आज मैं विज्ञान का काटा गड़ाने आया हूँ, तुझे मालूम नहीं वो भी मैं पढ़ाने आया हूँ. तू कितना भी चलेगा तेरी चाल, तू कितना भी चलेगा तेरी चाल, तो मैं भी अड़ाने आया हूँ, और ये साउंगी बस्ती में मैं भी कलगी का झंडा गड़ाने आया हूँ. नहीं क्या, देख लेंगे फिर. मेरा तो रेगुलर 3-4 साल से, आप तो गैप लेते हुए आए हैं, नाही का. डायरेक्ट फायनल झाली पाहिजे, नाही का. मग घरी बसायचं, मग झोपाच्या घडीवरनं मग लढायचं, पुन्हा दवाखान्यामध्ये यायचं असं नाही का. म्हणून काय म्हणायचं शेवट जरा ऐका. शाहीर साहेबांनी सुद्धा सुंदर प्रश्नाची विचारधारा माझ्या समोर मांडलेली आहे. की साहेबांचं म्हणणं आहे, तुम्ही तिकडे वळले शिवपुराणाकडे, मी महाभारताकडे वळतो. आनंद आहे.
आनंद आहे. नाही तर त्या दिवशी एका बयाड बेलण्यासंग गंमत झाली. त्याले प्रश्न विचारतो मी, तो उलटा बोलते. म्हणते अच्छे अच्छे लोग मेरे से नहीं लेता पंगा क्योंकि ये करता है नंगा. त्याला शिकवलं समक मग नाही का. पण आज मला असं वाटलं तुमचे काही काही रेकॉर्ड होता तेव्हा कधी काही ऐकलं होतं. मग हत्याने एवढ्याला सोंड होते, मग सोंड होता कसा दूध पेला असं. पण तुम्ही ते विचारधारा घेतली नाही. म्हणून त्यासाठीच मी जेव्हा प्रश्न विचारला का खांडेकर साहेब खरंच आपल्या उत्तर देतेत का असं करतं का म्हणून. पण पहा माणसाला कोणती ठोकर बसली चूक जाणवते तर माणूस त्याला आपल्याला धरते. या गोष्टी येत नाही हातात. कोणी तर कोणी पाहिलं नाही. वाचल्याशिवाय किंवा कोणतं शिकल्याशिवाय माणसाला बोलता येत नाही. आपण इकडून बोलत आहोत. मी आपल्या का मायच्या पोटातून शिकून आलो असं का. कुठंतरी वाचलं कुठंतरी पाहिलं म्हणून विचारलं. चला शाहीर साहेबांनी सुंदर प्रश्न विचारलं महाभारतातून. मग ते महाभारताचं युद्ध झालं कितीतरी सैन्य मेले. तर धृतराष्ट्राला पश्चाताप झाला एवढे लोक मेले. म्हणून हे युद्ध कुठंतरी थांबलं पाहिजे. म्हणून कृष्णाला बनवलं तिथं बैठक घेतली. तर त्या बैठकीमध्ये कौरवाचे 5 लोक होते आणि पांडवाचे 5 लोक होते. आणि ते कोण्या दिवशी घेतली मला तर एवढं मला माहित होतं की युद्ध थांबला नाही. कारण किती बैठक घेतल्या आणि किती काय घेतलं पण दुर्योधन काही ऐकत. त्याच्या मनात फक्त तेच होतं. मुझे लढना है और मुझे वो बनना है नाही का. आणि मला अंधीचा अंधा दाखवायचा आहे नाही का. पण दृष्टाचाला केव्हा प्रश्न पडला केव्हा विचार पडला जेव्हा 18 लोक मेले. तो दिवस होता 16वा. शाहीर साहेब तो दिवस होता 16वा. आणि म्हणून कृष्णाला बोलवलं. मला हे कसं रे. अरे आज आपण राजे महाराजे मोठे लोक आज गोर गरीब मेले कसं करायचं. बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये कौरवाच्या विषयानं होते 5-6 जण होते. काही जण होते तुम्ही 5च नको सांगा नाही का. पण त्याचे मेन तुम्हाला माहितच आहे. जसा कौरवाचा विचार जर करायला गेलं तर मामा शकुनी पहिला माणूस. जयद्रथ कर्ण अश्वत्थामा अशा सारखे लोक. आणि त्याच प्रकारे पांडवाकून जरी कौरवाकून लढायला तयार होते पण पांडवाचा विषय घेऊन चालणारे होते. कृपाचार्य द्रोणाचार्य भीष्म पितामह विदुर नाही का. असे लोक श्रीकृष्ण असे लोक त्या विचारात होते. पण ते युद्ध काही थांबला नाही. शाहीर साहेब तर तो विचार केव्हा 18 लोक मेले आणि तो दिवस होता 16वा. हे माझ्याकडे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. याच्या समोर का तुम्हाला बोलायचं आहे तर बोलू शकता. पण मला काय म्हणायचं तुमच्या अशा प्रश्नाच्या विचारावरून ऐका शेवट काय म्हणतो. अरे तूने ये क्या किया अच्छी भली शायरी को बेकाम कर डाला. अरे तूने क्या किया क्या कर तूने डाला. शाहीर साहेब एवढी मोठी चूक. खांडेकर साहेब साला मी एवढा का पागल आहो काय. मी एवढा का गेला बिंदाव करे एवढा मोठा बोलून राहिला नाही. पण शाहीर साहेब तुमच्या हातून चुकी होणं हे पाप आहे माझ्यासाठी. कारण तुम्ही वस्ताद मी तुम्हाला वस्ताद मानतो. जर तुम्ही चुकीची दिशा दाखवत असाल तर हा पोरगा करेल का. हा करेल. म्हणून म्हणायचं आहे अरे तूने ये क्या किया क्या कर तूने डाला अच्छी भली शायरी को तूने बेकाम कर डाला. पैशासाठीच गमत करू नका. छोड़ दे दादा की लालच. छोड़ दे तू लालच नहीं तो धोखा खाएगा. हंसने वालों हजारों है कौन साथ
खाएगा हंसने वालों हजारों है कौन साथ आएगा हंसने वाला हजारों है कौन साथ आएगा हंसने वाला हजारों है कौन साथ आएगा रस्सी जल गई बल रह गया रस्सी जल गई बल रह गया रस्सी जल गई बस बल रह गया रस्सी जल गई बल रह गया अरे उम्र ढल गई क्या कर पाएगा उम्र ढल गई शेख साहब का वहीच्या मनानं होते जे